देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनंतात विलीन झालेत। अत्यंत साधी राणी आणि उच्च विचारसरणी ही उक्ती आयुष्यभर अगदी काटेकोरपणे पाळणारा कर्मयोगी कायमचा विसावलेला आहे। आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्याकरता राजकीय नेत्यांपासून सर्वसामान्य नेत्यांनी अलोट गर्दी केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्याच्या भाजप कार्यालयामध्ये त्यांनी मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यामध्ये मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं आणि पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली। पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर मोदींनी पर्रीकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन याही गोव्याला उपस्थित होत्या। त्यांनीही माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं। मनोहर पर्रीकरांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक गंभीर आरोप केलाय। मनोहर पर्रीकर म्हणजे राफेल प्रकरणाचा पहिला बळी असं गंभीर विधान आव्हाड करतायत। यानंतर त्यांनी आपल्या प्रतिक्रियेचा विपर्यास केल्याचं म्हटलंय। आजपर्यंत राफेलच्या प्रकरणात अनेकांवर आरोप झाले, मात्र पर्रीकरांच्या नावाचा उल्लेख कोणी केला नाही अशा एका प्रामाणिक राजकारणी व्यक्तिमत्वाला देश मुकला अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे। मुंबईच्या सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनेतील आरोपी नीरज कुमार देसाई याला अटक करण्यात आलेली आहे। सोबतच त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। या पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा चुकीचा अहवाल दिल्याचा ठपका नीरज कुमार देसाईवर ठेवला गेला आहे। मुंबईतल्या वरईच्या समुद्रात एक बोट बुडाली होती। या घटनेत बोटीतील 6 जणांना वाचवण्यात यश आलं, तर बुडलेल्यापैकी एक जण अद्यापही बेपत्ता आहे। त्याचा शोध सध्या सुरू आहे। दंतेवाडामध्ये माओवादी घडवलेल्या ब्लास्टमध्ये सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला असून या हल्ल्यात 5 जवान जखमी झालेत। नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर केलेला गोळीबार सुद्धा पाहायला मिळाला। छत्तीसगडच्या बस्तर इथे 4 नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर डिटोनेटर आणि स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे। नागपूरमधल्या सुरू असलेली कामं आणि निधीचा हिशेब कोणाला पाहायचा असल्यास खुशाल पाहावा असा टोला भाजपचे निवडणूक प्रमुख सुधाकर देशमुख यांनी लगावलाय। काँग्रेस उमेदवार नाना पटोलेंनी 80,000 कोटी रुपयांच्या कामाची श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी ही टीका केली। लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच राजकीय हालचालींना वेग आलाय। सगळ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी नामांकन दाखल करण्याकरता पहिल्या दिवशी 20 नामांकनाचे अर्ज विकत घेतले गेले आणि यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काही स्वतंत्र उमेदवारांचा समावेश आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचा 81वा वाढदिवस संपूर्ण पवार कुटुंबियांनी एकत्रित साजरा केला। वडिलांच्या निधनानंतर आईच्या संस्कारामुळे आज इथपर्यंत पोहोचलो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी व्यक्त केली आहे। प्रियंका महाडिक महिलेची शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भाशयातून तब्बल 3 किलोचा ट्यूमरचा गोळा बाहेर काढण्यात आलाय। उल्हासनगरची घटना आहे। प्रियंकाच्या पोटात सारखं दुखायचं आणि तिचं वजनही वाढलं होतं। भिवंडीत एका गोदामामध्ये 2,67,000ची चोरी झाली आहे। या प्रकरणी 4 जणांना अटक करण्यात आली आहे। नारपोली पोलिसांना ही कारवाई यश आल्याचा प्राप्त होत आहे। दुष्काळाच्या दुष्टचक्रामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी टंचाई बरोबर आता जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनत चाललाय। मार्च महिन्यातच चारा टंचाई जाणवू लागल्यानं शेतकरी हवाल दिलाय। जळगावच्या यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात 1 कोटीहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचं समोर आलंय। तत्कालीन 5 प्रकल्प अधिकारी तसंच एका मक्तेदार आणि कार्यालयातील तत्कालीन कर्मचाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। हिंगोलीच्या हट्टा इथं जागेच्या वादावरून बीएसएफ जवानावर कुऱ्हाडीनं जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल केला गेलाय। एकाच ठिकाणी तब्बल 3 कोब्रा जातीचे साप अकोल्यातल्या एमआयडीसी परिसरात आढळलेत। एमआयडीसी फेज क्रमांक 3 मधील आदित्य ऑइल मिलच्या मजुरांना हे कोब्रा जातीचे विषारी साप आढळले। अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर शस्त्र दरोडा टाकल्याची घटना सटाणा तालुक्यातल्या मुल्लेर इथे घडली आहे। मुल्लेर ताहराबाद रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर
तोंडाला कापड बांधलेल्या 2 दरोडेखोरांनी तलवार आणि चॉपरचा धाक दाखवत सुमारे 50,000 रोकड लंपास केली. बुलढाण्याच्या सुटाळा खुर्द इथल्या 2 लहान मुलांचा नाल्यात बुडून दुर्दैवी अंत झालाय. राजेंद्र पवार वय वर्ष 9 आणि भागवत किशोर डवंगे वय वर्ष 9 अशी या 2 मुलांची नावे आहेत. घराला लागलेल्या आगीत होरपळल्यानं एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झालाय. नांदेडच्या मुखेड तालुक्यातल्या मुकराबाद गावात मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला. लाकडी बांबू आणि लोखंडी पत्राच्या साह्यानं तयार केलेल्या घराला मध्यरात्री आग लागली होती. रिसोर्टच्या भाजी बाजारातील सर्वज्ञ ट्रेडर्स आणि नवनाथ बूट सेंटरला मध्यरात्रीनंतर आग लागली आणि या आगीमध्ये दोन्ही दुकानं जळून खाक झाली आहे. आजारपणाला कंटाळलेल्या एका 65 वर्षीय वृद्धानं स्वतःला कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली पेटून घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडलाय. नाशिक रोड परिसरातील महानगरपालिकेच्या शाळेलगत असलेल्या मोकळ्या पटांगणात हा प्रकार घडला. धुळ्यातल्या देवपूर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत एका गाडीमधून धारदार तलवारी आणि रॉड जप्त केलेत. धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गैरप्रकारांना आळा घालण्याकरता पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अकोल्यातील हिवरखेड या परिसरात कत्तलीकरता गोवंशाची वाहतूक करणाऱ्या 18 पिकअप वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान अंदाजे 90 ते 100 गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या सणसवाडी MIDC मध्ये अतिशय धक्कादायक असा प्रकार घडलाय. ट्रॅन्टर इंडिया कंपनी व्यवस्थापनानं कायमस्वरूपी असलेल्या 17 कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून बडतर्फ केलं. टिपेश्वर अभयारण्यामध्ये असलेल्या T4 वाघिणीच्या गळ्यात तार अडकून ती जखमी झाली होती आणि या वाघिणीला उपचाराकरता बेशुद्ध करून पिंजऱ्यात टाकण्यात आलं. जागतिक अपंग दिनानिमित्तानं पंढरपुरातील सामाजिक कार्यकर्ते विष्णू शिटे अपंगांना मोफत रिक्षा सेवा देण्याकरता गेली कित्येक वर्ष काम करतायत. त्यांच्या रिक्षामध्ये फोन, थंड पाणी, कूलर, मेडिकल बॉक्स मनोरंजनासाठी. रिसोड तालुक्यातील सवडच्या संजय लक्ष्मण राऊत या तरुण शेतकऱ्यांना इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीनं शेती करून आपली आर्थिक प्रगती केलेली उन्नती केली आहे. संजय राऊत यांनी शेडनेटच्या टोमॅटोच्या बीजाची निर्मिती करत मोठा आर्थिक नफा कमावला आहे. एखाद्याची इच्छा नसताना त्याच्यावर रंग उधळणाऱ्या किंवा रंगमिश्रित पाण्याचे फुगे भिरकवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात येणार आहे. पोलीस आयुक्तालयानं तसे स्पष्ट आदेश शहरातील सगळ्या पोलीस ठाण्यांना दिले आहेत. होळी निमित्तानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता राज्य परिवहन महामंडळानं ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी या ST आगारातून विशेष फेऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. 178 जादा फेऱ्या सोडण्यात येणार आहेत. पुण्यामध्ये कमाल तापमानाचा पारा मागील 3 दिवसांपासून 37°C वरून पुढे गेलेला आहे आणि त्यामुळे शहरात उकाडा जाणवतोय. काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यताही वर्तवली जाते. प्रियंका गांधी आज मिर्झापूर दौऱ्यावर असणार आहे, तर वाराणसीमध्ये उद्या प्रियंका गांधींचा प्रचार दौरा असणार आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आज मणिपूर आणि अरुणाचल प्रदेश दौऱ्यावर असतील. प्रियंका गांधींनी प्रयागराजच्या घाटावर जात तिथल्या जनतेशी संवाद साधलाय. सिरसा घाटावर त्या क्रूजमधून उतरून थेट लोकांमध्ये मिसळल्या. तसंच देशातील गंभीर परिस्थिती पाहता देशाला आपली गरज असल्यानं घराबाहेर पडण्याची वेळ असल्याचं सांगत त्यांनी मोदींवर निशाणा साधलाय. यावेळी प्रियंका गांधींनी भाजपच्या चौकीदार अभियानावर सुद्धा टीका केली आहे. त्या म्हणाल्या की गरीब नव्हे श्रीमंत लोक चौकीदार ठेवतात, मात्र त्यांची मर्जी, त्यांनी आपल्या नावापुढे काय लावावं अशा शब्दात त्यांनी चौकीदार अभियानावर टीका केली आहे. आज दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. संध्याकाळी 5:30 वाजता ही बैठक होणार आहे. संध्याकाळी 7च्या दरम्यान भाजपची पहिली यादी जाहीर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुका काँग्रेसची पहिली 5वी यादी जाहीर झाली आहे आणि या यादीत 56 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. तेलंगणामधून तर अभिजित मुखर्जी जयपूरमधून निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय. नेदरलँडच्या उट्रेक्ट शहरात एका ट्राममध्ये अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय. यामध्ये अनेक नागरिक जखमी झाल्याचं वृत्त आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार असल्याचा विश्वास ICCचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केला आहे आणि या 2 देशांमधील सामना होण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशी खात्री सुद्धा रिचर्डसन यांनी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं भारतीय नियामक मंडळाला नुकसान भरपाई म्हणून $16 लाख दिलेले आहेत अशी माहिती PCBचे अध्यक्ष अहसान मणी यांनी दिलेली आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळानं भारतीय क्रिकेट मंडळाविरोधात दावा दाखल केला होता.
या सुरेल गाण्यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।